अर्थ भाग क्रमांक आजचा आहे 13. श्रीराम. आधीचा जो भाग आपण ऐकला होता मागच्या गुरुवारी ऐकला होता. काल अनफॉर्च्युनेटली मला काय सेवा करणं जमलं नाही, क्षमस्व. तर आता आज आपण करूया. तर गुरुवारी जो भाग ऐकला होता तो बरेच दिवस झालेत. आज मंगळवार आहे, तेव्हा थोडासा मागच्या भागाला आपण स्पर्श करूया, म्हणजे आपल्याला त्याची लिंक लागेल की आपण काय मागच्या वेळेस ऐकलं होतं. आणि मग आपण पुढचा भाग ऐकूया. श्रीकृपेने श्रीराम. जसं मागच्या भागात आपण पाहिलं होतं की ही जी सती आहे, भगवान शिवांची पत्नी, प्रथम पत्नी, पहिली पत्नी, ही जी आहे आपल्या वडिलांकडे यज्ञाला गेली. यज्ञामध्ये जाऊ नको असं सांगितलं होतं भगवंतानी, तरी पण ती गेली नाही. जाते, काय होतं, आमंत्रणाची गरज काय, वगैरे वगैरे सगळं झाला संवाद. आणि ती गेली आणि गेल्यावर तिला अर्थात खूप अपमान सहन करावा लागला. तिथे गेल्यावर तिच्या वडिलांनी तर अजिबात बघितलं नाही, तिच्या बहिणीने पण म्हणावं तसं काही तिच्याकडे बघितलं नाही विशेष. फक्त आई भेटली, बाकी कोणी तिच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही, अपमानितच केलं. आणि हे सगळं होत असताना शिवाय दुसरं काय केलं असेल तर आपल्या पतीसाठी जो भाग ठेवायला पाहिजे यज्ञातला, तो पण तिच्या वडिलांनी काढून नव्हता ठेवला, भगवान शंकरांचा. बाकी सर्व देवांना, लहान सहान देवांसाठी सुद्धा जो हविद्रव्याचा भाग असतो तो ठेवला होता. आणि हे बघितल्यावरती मात्र तिला खूपच वाईट वाटलं की एक वेळा माझा अपमान ठीक आहे, पण माझ्या पतीचा पण त्याने अपमान केला. एवढे मोठे माझे पती आहेत भगवान शिव, पण त्यांचासुद्धा आदर यांनी केला नाही. सर्वांसमोर त्यांचा अनादर केला. आदर तर नाही केला, अनादर केला. हविद्रव्यसुद्धा ठेवलं नाही. आणि असं सगळं जेव्हा तिने बघितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं की आपण काय हे केलं, काय करायसाठी इथे आलो. त्याच्यावर कळस म्हणजे दक्षाने तिच्या पतीची निंदा पण केली होती, हेही घडलं होतं. आणि अर्थात हे सगळं ती ऐकू शकत नव्हती. आणि मग तिने प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली, बघा की ज्या ज्या लोकांनी भगवान शिवांची निंदा केली आहे आणि ऐकली आहे त्या सर्वांना त्याचं फळ मिळणार आहे. म्हणजे ज्याने केली त्यांना मिळणारच आहे, पण ज्याने ऐकली त्यांनासुद्धा मिळणार आहे. जर सत्संगातला चांगला भाग जर ऐकला तर फळ मिळतं, तर वाईट गोष्ट ऐकलं तर वाईटचं फळ मिळणारच ना. पार्वती तेच म्हणते, तुम्ही काय साधी गोष्ट केलेली नाही आहे. ती म्हणते की जिथे संतांची निंदा होते, भगवान शिवांची होते, भगवान विष्णूंची निंदा होते, तिथे नियम असा आहे की निंदा करणाऱ्याची जीभ छाटली जावी. पण जर शक्य नसेल तर तुम्ही तिथून निघून जा कान बंद करून, कारण हे जर नाही केलं तर तुम्हाला पण दोष लागणार आहे, पाप लागणार. हे सतीचे उद्गार आहेत. आणि त्या ठिकाणी भरपूर निंदा जी आहे ते भगवान शिवांची केली गेली आणि त्या ठिकाणी अनेक लोक पोचत होते. म्हणून ती म्हणाले की या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी ही ऐकलेली आहे अशा प्रकारची निंदा, त्या सर्वांना, ऐकणाऱ्यांना आणि निंदा करणाऱ्यांना त्याचं नक्की फळ ताबडतोब मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे तिने त्याच ठिकाणी सांगितलं. आणि नंतर म्हणाली की ज्या पित्यानी भगवंताची निंदा केली, खरोखर निंदनीय कृत्य केलं. मला शरम वाटते, लाज वाटते की अशा पित्यापासून मी बनले आहे. आणि म्हणून मला वाटतं माझा देहसुद्धा तितकासा पवित्र नाही आहे, कारण अशा पित्याच्या पोटून मी जन्माला आले. आणि म्हणून हा देहसुद्धा मला ठेवायची इच्छा नाही आहे, कारण हा अपवित्र माणसापासून निर्माण झालेला असा देह आहे. आणि म्हणून मी हा त्याग करते आहे. असं म्हणून सतीने योग अग्नी जो आहे तो प्रगट केला आणि एका क्षणामध्ये आपलं शरीर त्या ठिकाणी भस्मसात करून टाकलं. इतकी कथा आपण ऐकली होती. आणि आता पुढचा भाग ऐकूया. श्रीराम समर्थ. भाग क्रमांक 13. श्रीराम. सतीने देहत्याग केला. सती काय एकटी आलेली नव्हती. सतीच्या बरोबर अनेक भगवान शिवांचे अनुयायी, ज्याला गण म्हणतात, ते सगळे आले होते. आणि हे सगळे जे गण आहेत, हे सगळे गण जेव्हा त्यांनी बघितलं की सतीचा अशा प्रकारे हे झालेलं आहे, तिने देह ठेवलेला आहे, तेव्हा त्यांना प्रचंड राग आला. आणि सर्व गणांनी यज्ञाचा ध्वंस करायला सुरुवात केली.
जो यज्ञ चालू होता त्या यज्ञाचा ध्वंस करायला सर्व गणाने सुरुवात केली. कोणी यज्ञामध्ये पाणी आणून टाकलं, कोणी काय टाकलं, कोणी असंही वर्णन आहे भागवतामध्ये की काही लोकांनी तिथे विष्ठा अर्पण केली आणि त्या संपूर्ण यज्ञाचा नाश केला. तिथे असलेल्या लोकांना मारहाण केली. सगळं सुरू होतं आणि हे सगळं इथे सुरू आहे. हे करत असताना भृगु ऋषी जे होते, या भृगु ऋषींनी मात्र काय केलं की त्यांच्याकडे जे तपस सामर्थ्य होतं त्याचा वापर केला आणि त्यांनी या गणांना थांबवून ठेवलं. या गणांना त्यांनी थांबवून ठेवलं आणि गणांचं या ऋषींसमोर काही चाललं नाही. कारण ऋषींची शक्ती ही खूप जास्त होती, त्यांची तपस सामर्थ्य खूप जास्त होतं. त्यांनी हे रक्षण केलं, यज्ञाचा विध्वंस करू दिला नाही. थोडासा विध्वंस झाला पण पुढचा विध्वंस काय होऊ शकला नाही, कारण भृगु ऋषींनी रक्षण केलं. अर्थात भृगु ऋषींच्या सामर्थ्यासमोर गणांचं काही चाललं नाही आणि ते रागावलेल्या स्थितीतच परत आले आणि भगवान शिवांना सर्व त्यांनी वृत्तांत सांगितला की बघा भगवंता काय झालं, सतीने देहत्याग केला, असं असं घडलं. आम्ही तर यज्ञाचा ध्वंस करत होतो पण भृगु ऋषीने आम्हाला करू दिलं नाही, आम्हाला काही करता नाही आलं आणि आम्ही परत आलो आहोत. ही वार्ता जेव्हा शिवशंकरांना कळाली तेव्हा त्यांना प्रचंड राग आला. त्यांनी आपल्या जटेमधून एक उपटला केस आणि जमिनीवर आपटला, बट असं म्हणलं त्यांनी, आणि ती आपटल्यावरती त्याच्यामधून एक प्रचंड महाकाय असा एक वीर निर्माण झाला. भयंकर त्याचं वर्णन आहे भागवतामध्ये. अतिशय उंच पहाडासारखा होता, काळा रंग होता आणि त्याचं नाव होतं वीरभद्र. भगवंताने त्याला सांगितलं जा आत्ताच्या आत्ता जा आणि यज्ञ जो आहे त्याचा विध्वंस करून टाक, जो कोणी मध्ये येईल त्याला शासन कर. आणि अर्थात वीरभद्र तिथून लगेच निघाला उलट्या पावली आणि जाऊन त्यांनी सर्व यज्ञाचा विध्वंस केला. ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या सर्वांना त्याचं त्यांनी यथोचित फळ दिलं. जसं एक देव होते ते हसत होते, जेव्हा यज्ञाचा विध्वंस करण्याचं थांबवलं तेव्हा त्यांनी त्या देवाचे दात पाडले. जे हसून दात दाखवत होते ते दात पाडले. ज्यांनी ज्यांनी जे जे केले त्या प्रत्येक देवाला, तिथे असलेल्या प्रत्येकाला वीरभद्रांनी उचित असं शासन दिलं प्रत्येकाला. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचा भाग म्हणजे ज्यांनी मुख्य म्हणजे निंदा केली दक्षाने, त्याला पण त्यांनी शासन दिलं. जसं सती म्हणालीच होती की इथे भगवान शिवांची निंदा करणारे व ऐकणारे या सर्वांना शासन इथेच मिळेल. त्याप्रमाणे वीरभद्राने तिथे उपस्थित असलेल्या कुठल्याही व्यक्तीला सोडलं नाही. भृगु ऋषींना पण सोडलं नाही. त्यांची पण दाढी त्यांनी जाळून टाकली, त्यांनाही त्यांनी ओढून फेकून दिलं खाली आणि त्यांचं सगळं थांबवलं त्यांनी. त्यांना पण शासन केलं त्यांनी, कोणालाही सोडलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दक्ष राजा ज्यांनी भगवंताची निंदा केली त्यालाही शासन दिलं. रामचरित मानसमध्ये त्यांनी एवढंच म्हणलं आहे की शिवद्रोहाची जी गती होती ती दक्षाच्या वाटेस आली. त्याचं त्यांनी वर्णन केलेलं नाही, कारण कथा सर्वांना माहीत आहे. तुलसीदास म्हणतात ही कथा सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी थोडक्यात सांगतोय की शिवद्रोहाची जी गती व्हायला पाहिजे ती झाली, म्हणजे अर्थात दक्षाचा वध केला वीरभद्राने, असं वर्णन आहेच आहे. आणि त्याप्रमाणे दक्षराला सुद्धा त्यांनी केलेल्या पापाचा धडा याच ठिकाणी सतीने सांगितल्याप्रमाणे मिळाला. हे सगळं घडलं सतीने म्हटल्याप्रमाणे, विषय तिथेच संपला. सती जी होती या सतीने जेव्हा देहत्याग केला, देहत्याग करताना तिने भगवंताजवळ मागितलं होतं, श्रीहरीजवळ काय मागितलं होतं की जन्मोजन्मी माझे शिवांच्या चरणी प्रेम राहो आणि मला तेच पती मिळवत पुढल्या जन्मातसुद्धा. ही मागणी तिने भगवान विष्णूंकडे केली होती. त्यांचं स्मरण करूनच तिने देहत्याग केला होता आणि अर्थात तो वर भगवंताने त्यांना दिला होता, यात शंकाच नाही. आणि त्यामुळेच असं घडलं की सतीने देहत्याग केल्यावर तिने पुढला जन्म जो घेतला तो हिमालय राजाच्या घरी घेतला पार्वतीच्या रूपाने. अशा प्रकारे हिमालयाच्या घरी उमा जन्माला आली. ज्या ठिकाणी उमा जन्माला आली तिथे सर्वत्र आनंद पसरला.
अनेक मुली तिथे राहायला आले, कारण त्यांना माहीत होतं की इथे जे जन्म घेतला आहे ते साधी व्यक्ती नाही. आणि म्हणून अनेक मुलीसुद्धा आसपास राहायला तिथे आले. त्यांनी त्यांचे आश्रम तिथे बांधले. अर्थात राजाने पण त्याची योग्य अशी सोय केली, त्यांना वसण्यासाठी जागा दिली. आणि अशा प्रकारे तो संपूर्ण जो विभाग आहे तो अत्यंत सुंदर अशी फलं आणि फुलं लागून अतिशय बहरून गेला. तिथे असलेल्या सर्व नद्या ज्या आहेत त्या पवित्र जल वाहू लागलं त्यामधून. त्या अर्थात नदींच्या बाजूला अनेक झाडं होती, ज्याच्यावरती अनेक प्रकारचे पक्षी पण होते. अनेक प्रकारचे पशु त्या जंगलामध्ये होते. पण तिथे गंमत अशी घडली की इतके सगळे पशु आणि पक्षी असूनसुद्धा सर्व जीवांनी आपले स्वाभाविक वैर सोडून दिले. अन्यथा पशु सगळे एकमेकाचे वैरीच असतात नाही का, एक दुसऱ्याला मारतो, एक दुसऱ्याला खातो, हे तर असतंच ना. परंतु या ठिकाणी असं घडलं की सर्व जीवांनी आपले स्वाभाविक वैर सोडून दिले आणि ते सगळे एकमेकांवर प्रेम करायला लागले. याचं कारण म्हणजे पार्वतीचा जन्म. नारद मुनीनं हे सगळं यथावकाश समजलं की अशा प्रकारे पार्वती मातेने जन्म घेतलेला आहे हिमालयाच्या घरी. चला म्हणले जाऊया. हिमालयाच्या ते घरी आले. पर्वतराजाला अतिशय आनंद झाला. मुनीवर आले. त्यांनी त्यांना बसायला उत्तम आसन दिलं. त्यांचं पादप्रक्षालन अर्थात केलं. आणि पती पत्नी दोघांनी मुनींच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. त्यांच्या चरणाच्या जे उदक होतं ते घरभर शिंपडलं. त्याने घर अर्थात पवित्र झालं. अशा प्रकारे त्याने सगळं केलं. आणि आपल्या मुलीलासुद्धा त्याने आणलं. म्हणाले, मुलींना नमस्कार कर. मग ते म्हणाले की मुनीश्वर, आपल्याविषयी मी काय म्हणू. आपला तर त्रैलोक्यामध्ये संचार असतो आणि शिवाय आपण त्रिकालज्ञानी आहातच आहात, प्रश्नच नाही आहे. तेव्हा आपल्या चरणी एक विनंती आहे. माझी ही जी मुलगी आहे हिच्यामध्ये काय गुण आहेत, काय दोष आहेत, जरा आपण सांगाल तर बरं होईल, अशी विनंती त्यांनी केली. नारद मुनींनी त्याची विनंती अर्थात सहर्ष मंजूर केली. ते म्हणाले, आनंद आहे, तुझी विनंती केली आहेस, मला त्याच्यावरती बोलायला नक्कीच आवडेल. आणि त्याप्रमाणे मुनीश्वर म्हणाले, ऐक राजा, तुझी जी ही कन्या आहे ना, ही काय साधारण नाही, ही असामान्य आहे. तिच्यात सर्व प्रकारचे गुण भरलेले, गुणांची खाण आहे, खाण म्हणजे अगणित गुण आहेत. स्वभावाने चांगली आहे, सुंदर आहे, सुशील आहे, समजूतदार, काय नाही आहे, सगळं आहे. आणि अर्थात तिला 3 नावं आहेत, लक्षात ठेव. 3 नावांनी ती प्रसिद्ध होणार आहे. उमा हे तू ठेवलेलं नाव आहेच आहे, पण त्याच्या जोडीला अंबिका आणि भवानी या नावाने पण ती प्रसिद्ध होणार आहे. अजून प्रसिद्ध होईल. नावं माहितीच आहेत लोकांना, पण तिची प्रसिद्धी होणार आहे. दुसरं, या कन्याचं वैशिष्ट्य असं आहे की अर्थात तिच्या पतीचं त्याच्यावर खूप प्रेम असेल आणि हिचं सौभाग्य सदा अढळ राहील, हे पण तिच्या ललाटामध्ये लिहिलं. आणि शिवाय हिची पूजा सर्वत्र होईल, कारण 3 रूप आहेत तिची, उमा, अंबिका आणि भवानी. आणि आपणही बघतो की या रूपामध्ये देवी आहेच, वेगवेगळ्या रूपामध्ये, आणि सर्व जगामध्ये त्यामुळे ती पूज्य आहे आणि ती पूज्य राहील. या देवीची जर पूजा कोणी केली तर त्याला हवी ती गोष्ट मिळू शकेल. दुर्लभ अशी कुठलीही गोष्ट मिळू शकेल. आणि नक्कीच जगातल्या सर्व स्त्रिया ज्या आहेत ते तिचं स्मरण करतील, याची मला खात्री आहे. असे अनेक गुण आहेत, हे लक्षात ठेव. पण पुढे थोडासा तिच्या नशिबी काही गोष्टी येणार आहेत. म्हणजे काय येणार आहेत? हिचा जो पती आहे तो मात्र गुणहीन, मानहीन, माता पिता विहीन, उदासीन, संशयरहित, योगी, जटाधारी, निष्काम हृदय, नग्न, अमंगल वेशधारी असेल. बघा काय काय सांगितलं. हे त्याचे अवगुण आहेत सगळे. म्हणजे पतीचे आहेत, पण ते तिला चिकटले ना आपोआप, कारण पतीचा स्वीकार कोणी केला, हिनेच केला ना.
कारण पार्वती जी आहे तिने स्वतःहून पतीचं जे आहे ते अर्थात स्वीकार केलेला आहे. ही पद्धत असतेच नाही का. लग्नामध्ये नेहमी वरमाला पहिल्यांदा मुलगीच घालते ना. जो पण ती वरमाला घालत नाही तो पण पती घालू शकत नाही. पहिली वरमाला स्त्रीनेच घालायची असते. बघा तुम्ही, जर तिने तुम्हाला पसंत केलं, जर तिने तुम्हाला वरलं तरच तुम्ही वरमाला घालू शकता. जर तिने वरमाला नाही घातली, मला नाही घालायची, तर लग्न पुढे जाणार नाही. त्यामुळे पत्नीने स्वीकार करणं याला महत्त्व आहे. पती नंतर स्वीकार करतो, अशी आपली पद्धती आहेच आहे. शास्त्रच असं आहे, अशीच आपली परंपरा आहे. आणि म्हणून नारद मुनीसुद्धा म्हणतात की तुझी जी ही मुलगी आहे हिच्यामध्ये दोष तसा नाही आहे, परंतु ही जो पती पसंत करणार आहे किंवा तिला जो मिळणार आहे याचं सगळं वर्णन हे अशा प्रकारे आहे की हा अमंगल वेशधारी, नग्न, निष्काम हृदय, जटाधारी वगैरे वगैरे अशा सगळ्या गुण याच्यामध्ये आहेत. तेव्हा बघ, हे सगळं तिच्या बाबतीत घडणार आहे, कारण तिच्या हातावर ज्या रेषा आहेत त्या स्पष्ट बोलत आहेत की हे असं सगळं तिच्या बाबतीत होणार आहे. तेव्हा समजून घे. तुम्हाला भविष्यवाणी विचारलीच, मी सांगितली. आता भविष्यवाणी ऐकली दोघांनी, राजा हिमवान आणि त्याची पत्नी मैना. ऐकल्यावर थोडंसं वाईटच वाटलं दोघांनासुद्धा. कारण काय की आपण राजा, आपली राजकन्या, आणि ती विवाह कुठे करेल तर अशा एका माणसाशी जो राजा नाही. पहिली गोष्ट म्हणजे अमंगल वेशधारी, जटाधारी, काय हे. अजून काही वर्णन त्याने दिलं नाही की स्मशानवासी, असंही वर्णन काही ठिकाणी आहे. स्मशानवासी, अनुयायी कोणतं भूतप्रेत असला हा माणूस, आणि चित्ताभस्म लावणारा, ते किती अमंगल झाला. आणि असा हा पती होणार आहे हे ऐकल्यावर, भविष्य सांगितलं सांगा म्हणून तेव्हा फार आनंदाने ऐकत होते, पण ऐकल्यावर प्रचंड दुःख झालं. त्या दोघांना वाईट वाटलं, पण पार्वतीला अजिबात नाही. पार्वती आनंदित झाली. म्हणून त्यांनी म्हटलं की नारदांना सुद्धा याचं रहस्य समजलं नाही. कारण सर्वांची बाह्य दशा सारखी असली तरी आंतरिक भाव भिन्न असतात किंवा होते. वरून काय समजणार आहे काय घडलं ते. पण पार्वतीचा आनंद उघड दिसत होता. आणि ते त्यांना समजलं नाही की असं का, ह्यांना पण समजलं नाही रहस्य की असं दोघांमध्ये फरक का पडला, असं या दोघांना असं का वाटलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पार्वतीला आनंद झाला, या दोघांना पण व्हायला पाहिजे, पण तसं त्यांना वाटलं नाही. कारण दोघांच्या मनामध्ये वेगळी भावना होती, कारण दोघांच्यामध्ये फरक पण होता ना, भक्तीच्या स्तरामध्ये फरक होता, आणि म्हणून हे घडलं. अशा प्रकारे भविष्य तर सांगून हा मोकळा झाला. भविष्य ऐकल्यावरती राजाच्या सुद्धा डोळ्यात थोडं पाणी आलं, आणि अर्थात त्याच्या पत्नीच्या पण आलं. अंगावर शहारे आले, आणि त्यांनी विचार हे केला की भविष्य सांगणारी व्यक्ती काय साधी नाही आहे. देवर्षी आहेत नारद मुनी, यांचं वचन तर सत्यच होणार आहे. त्यामुळे त्यांना थोडंसं वाईट पण वाटलं, डोळ्यात पाणी आलं की आज नाही उद्या माझ्या मुलीचा हा विरह ठरलेला आहे, आणि ती अशा ठिकाणी जाणार आहे. अंगावर थोडंसं शहारे पण आले. पार्वतीच्या पण अंगावर शहारे आले, पण आनंदाने आले, यांना दुःखाने आले. फरक हा पडला. दोघांच्याही शहारे आले, दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले, पण हिचे आनंद अश्रू, त्यांची दुःख अश्रू. बघा, वर होणारी गोष्ट सेम आहे, पण आतून भावना किती वेगळी. बघा, क्रिया सारखीच होते. डोळ्यात पाणी येतं, अंगावर शहारे आले, पण एकाला आनंदाचे येतात, एकाला दुःखाचे येते. आणि हे सगळं बघतायत देवर्षी. अर्थात तिला असं वाटलं, कारण काय की तिला माहीत होतं की भगवान शंकर काय, त्यामुळे तिला त्याचं काही वाटलं नाही पार्वतीला. पण तरी तिला मनामध्ये एक गोष्ट सारखी वाटत होती की बाबा, इतकं सोपं पण नाही आहे शंकरांची प्राप्ती होणं. वाटतं तितकं सोपं नाही आहे. एक तर विरह झाल्यावरती एक जन्म मला घ्यावा लागला परत. आता या जन्मामध्ये त्यांची मला प्राप्ती तर व्हायला पाहिजे, पण
काय माहिती किती अजून मध्ये अडथळे येतील, माहीत नाही. अशा प्रकारे तिच्या मनात थोडा किंतु होताच. फक्त तिला एकच आशा होती की देवराज हे म्हणाले आहेत, देवर्षी म्हणल्यावर होईल सत्य. नारद मुनी म्हणाले म्हणजे नक्की होईल, पण सहज होईल असं वाटत नाही. कारण तिच्या आईवडिलांची काय अवस्था आहे हे तिला माहीत होतं. पार्वतीला हे नक्कीच माहीत होतं की आपल्या वडिलांच्या मनात काय भावना आहे, आईच्या मनात काय भावना, आणि आईवडिलांचा जर इतका विरोध असेल तर माझं लग्न कसं होणार, या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये आल्या होत्या. हे सगळं होत असताना राजाने सांगितलं, महाराज पुढे काय करायचं सांगा. म्हणाले पुढे काय करणार याच्यावरती, याच्यावर काही उपाय नाही आहे. त्याचं म्हणणं असं होतं की काहीतरी उपाय सांगा, हे काय असं भविष्य बरोबर नाही, असा जावई कसा आम्ही घेऊ असं त्यांना म्हणायचं होतं. तर ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा, असा जावई कशाला पाहिजे आपल्याला. त्याच्यावर नारद मुनी म्हणतात, अहो ह्याच्यावर काय उपाय, उपाय नाही. त्यांनी काय शब्द वापरले, हे हिमवाना ऐक, ब्रह्मदेवाने ललाटावर जे लिहिले आहे ते देव, दानव, मानव, नाग आणि मुनी कोणीही पुसून टाकू शकत नाही. हे त्यांनी हिमवानाला सुनावलं. म्हणाले, बाबा रे तू मला सांगतोस उपाय सांग, उपाय काय सांगणार मी, उपायच नाही हा उपाय, काय उपाय सांगणार. विधिलिखित हे कधी बदलता येत नाही, प्रारब्ध जे असतं ते बदलता येत नाही, आणि हे प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे कोणीही नाही करू शकत. तेव्हा काय करणार मी, सांग मला. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तोही हताश झाला की आता काय करायचं खरंच. पण एक आहे, नारद मुनी म्हणाले, एक लक्षात ठेव, मी जरी वराचे अनेक दोष सांगितले तरी पण हा वर कोण आहे, भगवान शिवच असणार आहे, दुसरा असा वर आहे कोण. हे सगळं वर्णन जे आहे माझं भगवान शिवांशी नक्कीच मेळ खातं. आणि जर भगवान शिवांबरोबर जर हिचं लग्न झालं तर जरी इतके दोष असले तरी पण ते दोषसुद्धा लोकांना गुणच वाटतील. कधी कधी काही काही गोष्टी अशा असतात की जेव्हा मोठे लोक त्याला स्वीकारतात तेव्हा ती गोष्ट ॲक्लेम्ड किंवा राजमान्य होते, राजमान्यता मिळते. कधी कधी क्षुद्र गोष्ट असते पण क्षुद्र गोष्टीला सुद्धा महत्त्व येतं. जर तिला एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर घेतलं, जवळ केलं किंवा ॲक्सेप्ट केलं, तर जसं आपण एक गोष्ट ऐकतो की खार ही किती लहान आहे, पण खारीला आपण म्हणतो खारीचा वाटा म्हणतो का, तर खारीच्या अंगावरून भगवान रामाने हात फिरवला ना, त्याच्या असं म्हणतात की ती 4 बोटं तिच्या शरीरावर उमटली, ती भगवंताची होती, असं कथाही आहे ना. म्हणून खारीला काही कमी समजत नाही, खारीचा वाटासुद्धा महत्त्व आहे, का तर भगवंतानी त्याला मान्यता दिली. तसं नारद मुनी म्हणतात, जरी या वरामध्ये इतके दोष असले तरी पण हे लक्षात ठेव, हे वर जे आहेत ते शिवशंकरच आहेत माझ्या अंदाजाप्रमाणे, आणि जर यांच्याशी लग्न झालं तर हे सगळे दोषसुद्धा गुणासारखेच होतील, त्याला दोष वाटणार नाही, कारण भगवान शंकरांकडे ते आहेत, याला महत्त्व आहे. त्यांनी या संदर्भात अजून काही उदाहरणं दिली की कसं हे बरोबर आहे, हे जे त्यांनी सांगितलं ते कसं बरोबर आहे. ते म्हणाले, जसं भगवान विष्णू आहेत, त्यांची शय्या काय, शेषनागाच्या वरती ते शयन करतात. आता नागावर शेष जर आपण जर कोणी जर नागावर झोपायला गेलो असतो की नाग जिथे आहे तिथे, तर आपले लोक हसले असते, काय वेडा माणूस आहे का, नाग आणि साप असतील तिथे जायचं असतं झोपायला, असं आपण म्हणलो असतो ना सामान्य लोक. पण भगवान विष्णू तर नागावरच झोपत आहेत, असं नागावर झोपणारे कोण व्यक्ती आहे मला दाखवा, कोण देव तरी आहे का, नाही. पण ते भगवान विष्णू आहेत ना, उलट त्यांचं कौतुक आहे, शेषनागाचं पण कौतुक आहे की जो त्याच्या शरीरावर भगवंत झोपतात, का तर भगवंत आहेत म्हणून. म्हणजे कधी कधी काही काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा जनसामान्य करू शकत नाहीत, अशा आहेत त्या कदाचित जनसामान्य मान्य पण होणार नाही, पण जेव्हा अलौकिक लोक करतात तेव्हा त्याला महत्त्व येतं. म्हणून त्यांनी म्हटलं की शेषनागावरती भगवान शयन करतात, पण म्हणून पंडित कधी त्यांना दोष देत नाहीत, कारण ते भगवंत आहेत. तसंच त्याने अजूनही काही गोष्टी म्हटलं की सूर्य, अग्नी आणि अग्निदेव बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच रसांचं सेवन करतात,
म्हणून त्यांना कोणी वाईट म्हणतं का? बरोबर आहे. बघा, अग्निदेव म्हणजे जेव्हा आपण यज्ञ करतो, यज्ञामध्ये अनेक गोष्टीचं हवन केलं जातं, लक्षात ठेवा. अग्नी अनेक गोष्टीला स्वाहा करतो. मनुष्याचा देह पण अग्नीमध्ये भस्म होतं, हे लक्षात ठेवा. तो एक विधीच आहे. तर अशा अनेक अभद्र गोष्टीसुद्धा अग्निदेव घेतो, काही चांगल्या काही वाईट. हवी द्रव्य चांगली, पण बाकी काही गोष्टी वाईट पण असतात. अग्निदेव अनेक गोष्टीचं सेवन करतो, पण म्हणून अग्नी अपवित्र होतो का? नाही. अग्नी खूप पवित्र आहे. अग्निभोवती आपण सप्त फेऱ्या मारतो. अग्नीला साक्ष ठेवून लग्न होतं, बरोबर आहे. अग्नीचं महत्त्व अपार आहे. आणि म्हणून नारद मुनी म्हणतात, अहो अग्निदेव जसं याचं उदाहरण आहे की सूर्य उदाहरण आहे, की अशा अनेक गोष्टी जरी त्यांनी घेतल्या तरी पण तो वाईट होतो का? नाही होत. अजून उदाहरण त्यांनी पुढे दिलं, छान उदाहरण ते पण, की गंगेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध सर्व पाणी वाहते, म्हणून गंगेला कोणी अपवित्र म्हणतं का? सांगा मला. की गंगेमध्ये स्नान करायला अनेक लोक येतात. गंगेचं पाणी काही ठिकाणी गढूळ पण आहे. तुम्ही गेला असेल, गंगा खूप मोठी नदी आहे. गंगेच्या पात्रामध्ये जिथे उथळ आहे तिथे थोडंसं गढूळपणा पण आहे. काही लोक जाऊन तिथे कपडे धुतात, काय काय करत असतात बघा. तिथे जसं सामान्य नदीत करतात तसं तिथेही जाऊन करतात अनेक गोष्टी. आणि स्नान करणारे जे लोक आहेत ते अपवित्र असतात, म्हणूनच स्नान करायला येतात ना. पण इतकं सगळं होऊन सुद्धा कोणी गंगेला अपवित्र म्हणतं का? नाही म्हणत. म्हणजे गंगेमध्ये अशुद्ध पाणीसुद्धा आहे काही भागात, पण म्हणून गंगाजल अपवित्र झालं असं म्हणतात का? नाही, अपवित्र होऊ शकत नाही. तसंच या ठिकाणी ही गोष्ट आहे की भगवान शिवांकडे जरी दुर्गुण असले तरी भगवान शिव स्वतः महान आहेत. त्यामुळे त्या खराब असलेल्या गोष्टी पण पवित्र झाल्या, असं नारद मुनींना म्हणायचं. खूप चांगलं वर्णन त्यांनी केलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक उदाहरणं दिलीत. अजून पण त्यांनी काही उदाहरणं दिलीत, गंमतशीर उदाहरण. पुढचं उदाहरण पण बघा किती गंमतशीर आहे. की त्याने म्हटलं की गंगेच्या पाण्यापासून बनवलेली मदिरा असते तरी पण संतजन ती पित नाहीत. आता गंमत बघा, गंगाजल अपवित्र होत नाही ही तर गोष्ट बरोबर आहे, तरी पण त्याच्यापासून जर उद्या कोणी गंगेचं पाणी घेतलं आणि जर मदिरा बनवेल तर कोणी पिईल का? संत कधीच पिणार नाहीत, नाही पिणार. पण तीच मदिरा गंगेच्या प्रवाहात मिसळली तर पवित्र होते. म्हणजे काय की उद्या तुम्ही दारूची एक बाटली घेऊन गेलात आणि गंगेत टाकली तर गंगा अपवित्र होणार नाही, गंगा पवित्र जाणार आहे. पण त्याच्यामध्ये गेल्यामुळे सगळं जे काय अपवित्र टाकलं ते सगळं पवित्र होईल, असं त्यांना म्हणायचं आहे. कळलं का? पण गंगा जर वेगळी घेऊन जर त्याच्यापासून जर मदिरा बनवली तर ती कोणी सेवन करणार नाही संत. पण मदिरा जर त्याच्यात टाकली तरी गंगेचं पाणी अपवित्र होतं का? नाही होत. गंगेमध्ये अनेक अपवित्र गोष्टीचं जे आहे ते विसर्जित होतात, पण गंगा आजपर्यंत अपवित्र झाली का? कधी गंगेचं पवित्रीकरण करावं लागलं का? नाही. इतके अस्थि विसर्जन होतात गंगेमध्ये. किती अस्थि विसर्जन करतात लोक, देह टाकतात तिकडे, तर काय काय ठिकाणी असाच सोडून देतात. काय नाही करत सांगा. पण तरी आजपर्यंत गंगेचं जल अपवित्र झालं असं ऐकलं आहे का? नाही ऐकलं. आणि तेच नारद मुनी म्हणतात की गंगेमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही पवित्र व्हाल, तुम्ही अपवित्र होऊ शकत नाही. टाकलेली वस्तू अपवित्र असेल ती पवित्र होईल, पण गंगा नदी जी आहे ती अपवित्र होत नाही. तसाच फरक आहे ईश्वर आणि जीवामध्ये, असं त्यांनी वर्णन केलं की प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहे आणि ईश्वर जीवाला धारण करतो. पण जसं गंगेचं पाणी आणि हे त्यांनी वर्णन केलं तसंच हा भाग या ठिकाणी आहे की असला जरी आतमध्ये तरी पण प्रत्येक जीव तेवढा पवित्र नसतो. गंगाजलापासून जर दारू बनली तर दारू पवित्र होत नाही. तसं जीवामध्ये ईश्वर असला तरी पण प्रत्येक जीव तेवढा पवित्र नसतो, कारण त्याच्या कर्मावर पण अवलंबून आहे. परंतु तो जर जीव जाऊन जर ईश्वरामध्ये मिळाला तर पवित्र झाला. दारू जाऊन जर त्याच्यात पडली गंगा नदी तर दारू पवित्र झाली. असं थोडंसं त्यांनी वर्णन केलं, खूप सुंदर वर्णन केलं त्यांनी. आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये ईश्वर आहेच आहे, पण तो प्रगट कुठे केला आहे मी?
ईश्वर आहेच आहे 100%, पण आपण पवित्र आहोत का तितके? कमी अधिक प्रमाणात आहोत. कारण त्या ईश्वराला प्रकटीकरण करण्यासाठी जे करायला पाहिजे ते ज्याने जितकं केलं त्या प्रमाणात तो शुद्ध झाला आहे. संत काही लोक का बनले? कारण त्यांनी ईश्वराला संपूर्णपणे जागृत केले. त्यांच्या शरीरामध्ये ईश्वर आहे, त्यांना माहीत आहे, लोकांना त्याचा अनुभव येतो, म्हणून ते पवित्र बनलेत. असा ईश्वर प्रत्येक मानवामध्ये आहेच आहे ना. पण असला तरीसुद्धा त्याला जागृत करण्यासाठी आम्ही काय केलं आहे? ज्यांनी जेवढा प्रयत्न केला तेवढा तो पवित्र झाला आहे. नक्कीच असतात ना पवित्र लोक, निष्पाप लोक, चांगली लोक असतात ना. आपण म्हणतो बाबा पवित्र आहे, पुण्यवान आहे, पाया पडतो काही लोकांच्या आपण, काही लोकांचं दर्शन घ्यायला जातो. कारण का? ईश्वराची भक्ती. ईश्वराच्या भक्तीमुळे त्याचं शरीर पवित्र बनलेलं असतं, त्याच्या शरीरात असलेला ईश्वर जागृत होत असतो, काही ठिकाणी जागृत झालेला असतो. आणि म्हणून अशा जीवाला, अशा व्यक्तीलासुद्धा आपण जाऊन त्याचं दर्शन घेतो, त्याला नमन करतो. अशा प्रकारे नारद मुनीने खूप सुंदर असं वर्णन करून करून सांगितलं की भगवान शिव कसे आहेत. फारच सुंदर वर्णन केलं त्याने. ते पुढे म्हणतात की शिव तसे सगळ्याच बाबतीत समर्थ आहेत. ते भगवंत आहेतच, पण त्यांना संतुष्ट करणं तसं सोपं पण नाही आहे. भगवान शिवांना प्रसन्न करणं तसं एकदम सोपं पण नाही आहे. भरपूर तपश्चर्या केली तर प्रसन्न होऊ शकतील, नाही असं नाही. आणि भगवान शिवांची जर तपश्चर्या तुमच्या कन्येने केली तर भगवान शिव काही करू शकतात. किती प्रारब्ध खराब प्रकारचं असलं तर ते प्रारब्धसुद्धा बदलण्याची शक्ती महादेवांमध्ये नक्कीच आहे. आणि म्हणून तिने जर भगवंताची तपश्चर्या केली तर फारच छान होईल. आणि भगवान शिवासारखा वर दुसरा तिला कोणी मिळणार नाही, या सम हाच. तेव्हा तिने भगवान शिवांची तपश्चर्या करावी असं मला वाटतं. भगवान शिवांचं दुसरं वैशिष्ट्य असं की ते भोळा सांब आहेत, ज्याला आपण म्हणतो की ते सहसा प्रसन्न झाल्यावर कुठलीही गोष्ट नाही म्हणतच नाही, त्यांना नाही म्हणताच येत नाही. आणि म्हणून त्याने मी त्यांना विष्णू म्हणायचे, अहो महादेव, तुम्ही राक्षसांना प्रसन्न होता, सगळे राक्षस तुमचीच भक्ती करतात, माझी कोण करत नाही, कारण मी वर देत नाही हवे तसे, पण तुमची भक्ती करतात, तुम्ही भोळे सांब आहात, तुम्हाला दया येते आणि तुम्ही काही विचार न करता अनेक वर त्यांना देता. आणि मग नंतर मला त्रास होतो त्यांचं पारिपत्य कसं करायचं. आणि हे भगवंताचं वैशिष्ट्यच आहे ना शिवांचं. असं जरी किती जरी सांगितलं भगवान विष्णूने तरी त्यांच्यात फरक पडत नाही. त्यांचं ते स्वभावाचं वैशिष्ट्य आहे, ते बदलत नाही. म्हणून तर भगवंताने त्यांना लवकर दया येते आणि अनेकांची दुःख त्यांनी दूर केली आहेत. अनेकांवर भगवंतानी कृपा केली आहे. भगवान शिवांनी त्याने हे बघितलं नाही की माझी भक्ती कोण करतोय, तो मानव आहे का दानव आहे, याचा विचार केला नाही. दानव असला तरीसुद्धा प्रसन्न झाल्यावर बोल तुला काय हवं आहे, मी द्यायला तयार आहे. अशा प्रकारे त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. तेव्हा अशा ह्या भगवंताचं हे जे काही वैशिष्ट्य आहे, एक मिनिट, असा जो हा भगवंत आहे, हा भगवंत प्रसन्न होऊ शकतो. आणि म्हणून पार्वतीने अशा भगवंताची तपश्चर्या करावी असं मला वाटतं. आणि हे पर्वतराजा म्हणजेच हिमवानाला सांगतात की तुझ्या मनातला संशय काढून टाक. बघ पार्वती जी आहे, हिला भगवंताविषयी खूप असा मनामध्ये विश्वास आहे की हेच माझं भलं करू शकतील, पण तुझ्या मनात तो नाही आहे. तेव्हा तुझ्या मनातला संशय काढून टाक आणि श्रद्धा ठेव की तुझी मुलगी चांगलंच करणार आहे. ती जे काय करू इच्छिते ते चांगलीच गोष्ट आहे. वास्तविक पाहता हिमालयाला अजिबात ती गोष्ट पसंत नव्हती की अशा प्रकारे आपली मुलगी. आणि आधीच्या जन्मातसुद्धा असंच होतं की सतीनेसुद्धा जेव्हा लग्न केलं भगवान शंकराबरोबर, अजिबात
दक्ष राजाला पण आवडलं नव्हतं, कारण भगवंताचं बाह्य स्वरूपच तसं होतं ना. त्यामुळे दक्षाला पण पसंत नव्हतं. दक्ष पण तेच म्हणाला की काय कुठला वर निवडलायस असला छे. इथे पण थोडंफार काही अंशी हेच हिमवानाला सुद्धा वाटत होतं की काय वर एवढा काय बरोबर नाही आहे. पण त्याची बोलायची तशी हिंमत होत नव्हती, कारण नारद मुनी समोर सांगत होते की असा वरच नाही आहे. आणि ते सारखं त्याला सांगतायत. इतकाच महिमा त्यांनी सांगितला की अरे वरून दिसणाऱ्या दुर्गुणाकडे जाऊ नकोस, ते भगवान शिव आहेत, ते पवित्र आहेत. इतकं सगळं सांगून शेवटी म्हणतात तुझ्या मनातला संशय काढून टाक, तरच कल्याण होईल, ना तर होणार नाही. संशय मनात असलं तर संपलं. जसं भगवंताची आपण प्रार्थना करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, पण संशय मनात ठेवला त्याचा विशेष फायदा होणार नाही. निसंशय मनाने करा, श्रद्धाने करा, त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल, नक्कीच, शंकाच नाही. आणि हेच नारद मुनी त्यांना परत परत सांगतायत की तुम्ही कृपया आपल्या मनातल्या संशय सगळा काढून टाका, कल्याण नक्की होईल. असा सगळा उपदेश केला नारद मुनीने आणि ते निघून गेले. नंतर मैना जी आहे ती आपल्या पतीला म्हणाली, काय काय म्हणाले जरा मलाही नीट सांगा ना, मला पण नीट काय समजलं नाही. कारण ती पण वरचं ऐकल्यावर थोडी घाबरूनच गेली की माझी ही सुकन्या आहे, ही अशा ठिकाणी कशी राहील, अशा ठिकाणी अशा पतीला ती कसं काय सहन करू शकेल. तिलाही मनात हेच सगळ्या शंका होत्या की जसं तिच्या मनासमोर होतं की छान घर असेल, सुंदर वर असेल, उत्तम कुळ असेल. परंपरा बघायची ना, अगोदर कोण होते, याचे वडील काय करायचे, यांचा जन्म कुठे झाला शिवांचा कोणाला माहिती आहे. पिताहीन आणि माताहीन वर्णन केलं ना. शिवशंकरांचा कोण पिता आहे कोणाला माहिती आहे, कोणालाच माहीत नाही. म्हणून ते म्हणलं की यांचं कशातच काही माहीत नाही आणि वरून दिसायला असे. आणि असा हा नवरा मिळणार हे सांगतायत. कसं काय होणार आपल्या मुलीचं. मुलगी भले खुश आहे पण तिला काय समजत नाही. आईला असंच वाटतं नाही का. कधी कधी मुलगी म्हणते अरे मी पसंत केलेला मुलगा चांगला आहे, पण आईला वाटतं हा तिला काय समजते, ही लहान आहे, काय बरोबर नाही पसंत केला. आणि हेच या ठिकाणी हिमवानाच्या पत्नीला म्हणजे मैनेला पण तेच वाटते की नाही बाबा कठीण आहे. मग ती आपल्या पतीला म्हणते की बाबा तुम्ही चांगला नवरा शोधा हो, चांगलं घर असेल, चांगलं कुळ बघा, त्याचं काय आहे, त्याचं खानदान हे बघा, आणि हे सगळं जर असेल तरच विवाह करा, नाहीतर माझी मुलगी कुमारी राहिली तरी चालेल. हे जसं आपली आई म्हणते तसंच आहे की अयोग्य वराशी माझ्या मुलीचा विवाह होता कामा नये, कारण माझी मुलगी मला प्राणाहून प्रिय आहे पार्वती. तेव्हा तुमचं काम आहे, ती काय करते सोडून द्या, तिला काय आवडते सोडून द्या. ती नाठाळ आहे, तिला काय समजत नाही, ती नादान आहे. पण तुमच्या मनात जर काही चिंता असेल मुलीविषयी तर मी काय सांगते ते ऐका. चांगला वर आत्तापासून शोधायला घ्या, चांगलं कुळ बघा, चांगलं घर बघा, बस. बाकी मला काय म्हणायचं नाही. एवढं असेल तर माझा विवाह करण्यासंदर्भात काही म्हणणं नाही आहे. पण जर हे नसेल तर अशा मुलाशी लग्न करण्यापेक्षा माझी मुलगी अविवाहित राहिली तर मला आनंद होईल. आणि जर आपण असं नाही केले तर लोक पण आपल्याला नावं ठेवतील, हे लक्षात ठेवा. लोक काय म्हणतील, जर उद्या शंकरांबरोबर तिचा जर विवाह झाला तर लोक म्हणतील हिचे वडील म्हणजे कोण, हिमराज, स्वभावतः जड आहेत. अर्थात हिमालय पर्वत किती मोठा आहे आपल्याला माहिती आहे. ती तेच म्हणते की तुमचं शरीर प्रचंड आहे आणि ज्यांचं शरीर नको तितकं जास्त मोठं असतं ते मूर्खच असतात, त्यांना मेंदू कमीच असतो असं म्हटलं जातं ना. आणि ती तेच म्हणते की स्वभावतः जड लोक मूर्ख असतात. अशी लोकांची धारणा आहेच आहे की जाड जूड आणि मठ्ठ आहे असं आपण म्हणतो ना. ते म्हणते जर तुम्ही चांगला व्यवहार जर नाही शोधून केला तर हे लोक असं म्हणतील. तेव्हा याचा विचार करा लोक काय म्हणतील. आणि जर नसेल मिळत तर अजिबात करू नका, विचार करा, घाई करू नका. 10 वेळा तुम्हाला समजून सांगते, नंतर पश्चाताप करू नका, आत्ताच सावध व्हा. असं तिने 10 वेळा सांगितलं आणि नंतर शेवटी पतीच्या चरणावर बसली.
कारण तिला थोडंसं असं वाटलं की काय माहिती, पतीला आत्ताच येऊन नारद मुनी सांगून गेले आणि नारद मुनीचं हे सगळं ऐकतायत, इतकी सगळी त्यांनी ज्या प्रकारे त्यांना समजावून सांगितले, अनेक उदाहरणं देऊन, काय माहिती कदाचित त्यांच्या मनामध्ये भगवान शिवांविषयी प्रेम आलं असेल, कारण इतकं सगळं सांगितलं उदाहरणं देऊन देऊन, गंगा नदी वाम वाम वाम. म्हणून तिने शेवटी आपल्या पतीच्या चरणावर लोळण घेतली. म्हणाले, तुम्ही काही करा पण तुम्ही हे लग्न होऊ देऊ नका, माझ्या मुलीची मला काळजी वाटते. हिमवानाने तिला उठवलं, म्हणलं काळजी करू नको, अजिबात काळजी करू नको, एकच काम कर, सगळी काळजी सोडून दे, भगवंताचं स्मरण कर. अगदी योग्य सांगितलं. करते करवी ते भगवंत आहेत, त्यांनीच तर तिला निर्मिती केली आहे, तेव्हा त्यांचं कल्याण कसं करायचं तिथं त्यांना माहिती आहे. काय काळजी करू नको, तू भगवंताचं फक्त नाम घे, त्यांचं स्मरण कर. आणि हेही लक्षात ठेव एक, की नारद मुनींनी जे सांगितले ते खोटं होण्याची शक्यता नाहीच, किंबहुना नाहीच होणार हे गृहीत धर. नारद मुनींचे वचन कधीही खोटे ठरणार नाही, कारण ते देवर्षी आहेत, श्रीकाल ज्ञानी आहेत, आणि त्यांनी ठामपणे सांगितले आहे. फक्त नाव घेतलं नाही, पण वर्णन जे केलं ते सगळं भगवान शंकरांनाच लागू आहे ना, असा दुसरा देव आहे कोण? तेव्हा हे सगळं तू लक्षात ठेव, की नारदांचं वचन आहे, नारदांचं भविष्य आहे, ते खोटं ठरणार नाही. तेव्हा तू काळजी करायचं सोडून दे. एवढं मात्र आहे की काही ठिकाणी हा उपदेश बरोबर आहे, की आपल्याला जेवढा प्रयत्न करायचा तेवढा करावा लौकिकामध्ये, नंतर भगवंता तू बघ श्रीराम, आणि आपण नाम घेत बसावं. हां, प्रयत्न सोडू नये. हिमवान तेच म्हणतो की प्रयत्न मी करतोच आहे, मलाही काळजी आहे, पण होणारी गोष्ट आपण काही टाळू शकत नाही. तेव्हा जर घडली तर आपण ती आनंदाने मान्य करायची, ॲक्सेप्टन्स पॉवर ठेवायची, आणि भगवंताचं नाम घेत राहा बस. बाकी आता तू सगळी काळजी सोडून दे, असा उपदेश त्याने केला. हां, त्यातून अजून एक गोष्ट तुला करता येईल. तू मला हे सांगण्यापेक्षा तुझ्या कन्येलाच सांग काय सांगायचं असेल तर. तू जे मला सांगतेस, असं करू नका, तसं करू नका, असं घर बघा, तसं तिचं कोण त्याचे खानदाने बघा, वगैरे वगैरे, हे सगळं मला सांगण्यापेक्षा तुझ्या कन्यालाच सांग, कारण तिनेच त्याला पसंत केलं ना. तुझ्या कन्येवरती तुझं प्रेम आहे, आणि तिचं पण तुझ्यावर नक्कीच प्रेम आहेच ना. तेव्हा तिलाच जाऊन सांग, काय सांगायचा उपदेश तो तिला कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू स्वतःसुद्धा भगवंताचं स्मरण कर, तप कर, काहीतरी होईल, त्याच्यानेच काय होऊ शकतं, बाकी कशाने काही होणार नाही. अशा प्रकारे हिमवानाने पण जो आहे तो तिला उपदेश केला. मग तिने विचार केला की आपले पती सांगतात ते बरोबर पण आहे, की आता जर विधी लिखित एखादी गोष्ट होणार असेल तर आपण टाळू शकतो का? नाही. ठीक आहे, प्रयत्न करूया, पण शेवटी जे होईल ते आनंदाने मान्य करण्याशिवाय पर्याय नाही, आणि भगवंताचं नाम घेऊया बस, बाकी काय बघायचं आता. आणि मग ती पार्वतीकडे गेली, आपल्या मुलीकडे, आणि अर्थात तिला बघितल्यावर हे सगळं आठवलं की तिचं विधी लिखित काय आहे, नारद मुनी काय सांगतात, माझे पती काय सांगतायत, वगैरे वगैरे सगळं तिला आठवलं. काय बोलायचं तिला, तिने हृदयाला धरून ठेवलं, मिठी मारली फक्त, काही बोलली नाही. काय बोलावं तिला? अर्थात ती काही बोलू शकत नव्हती, परंतु पार्वतीला तर सर्वच समजत होतं, कारण ती कोण होती? जगज्जननी भवानी अंबिका, हे पार्वतीचं खरं रूप आहे. जन्म घेतला तरी काय झालं, आणि त्यामुळे ती सर्वज्ञ होती. आई काहीच बोलत नाही आहे, आपल्या पतीशी संवाद करून जेव्हा ती इकडे आली, तिची आई, आणि आल्यावरती पार्वतीला काहीही न बोलता फक्त तिला मिठी मारून स्पुंदून स्पुंदून रडते, बोलायची गरजच नाही. भवानीला समजत होतं की तिच्या मनामध्ये काय आहे, आणि ती का रडते, फक्त माझ्याशी नीट बोलू शकत नाही, बोलणं तिला शक्यच नाही आहे, पण तिच्या मनात काय आहे
हे अश्रू कशाचे आहेत हे तिला चांगल्या प्रकारे लक्षात आलं होतं. आणि म्हणून ती आईला म्हणाली, आई ग, माझं ऐक जरा, मी काय म्हणते ते माझं ऐक. काल रात्री मला एक सुंदर स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मला एका ब्राह्मणाने असं सांगितलं की तुला जे काही ऐकायला मिळालं नारद मुनींकडून ते तू खरं मान. आणि नंतर काय की तू तप कर थोडंसं. तप जे आहे या तपामुळे आपल्यात काही दोष असतील तर ते नाश होऊ शकतात. आणि हे करत तुझ्या आईवडिलांना सुद्धा आनंद होऊ शकतो. तप केलं तर काय होत नाही सांगा. तप तर बरोबर आहे, खरोखर आहे की तप जर आपण केलं तर काय होऊ शकत नाही, काहीही घडू शकतं जर तप केलं तर. तपामध्ये खूप शक्ती आहे. दुःखांचा आणि दोषाचा नाश तर पहिला होतो, पण मनातल्या इच्छा पण तप केल्याने पूर्ण होतात यात शंका नाही. ते पुढे म्हणाले की तुला माहिती आहे का की ब्रह्मदेवाला जेव्हा सृष्टीची निर्मिती करायची होती त्यांनी काय केलं असेल, कशी करायची त्यांना समजत ना. तेव्हा आकाशवाणी झाली. असंही म्हणलं जातं की ब्रह्मदेव जेव्हा प्रगट झाले विष्णूंच्या नाभीतून, कमळातून, तेव्हा त्यांना हे समजलं नाही की मी कुठून आलो आहे आणि काय करतोय, कुठे आहे काहीच समजेना. त्यांनी भरपूर प्रयत्न केला. ते त्या कमळावर बसले होते, कमळामधून खाली गेले, नाभीत गेले, वर आले, सगळीकडे फिरले, पण त्यांना समजेना मी कुठे आहे आणि काय आहे. तेव्हा आकाशवाणीच झाली ना की हे ब्रह्मदेवा तू तपश्चर्या कर, तप केलं तर तुला सगळ्या गोष्टीचं आपोआप ज्ञान होईल. सुरुवातच तिथून झाली तपापासून. म्हणून तप करण्याला महत्त्व आहे की मग हे आकाशवाणी ऐकल्यावर त्यांनी तपश्चर्या केली आणि मग त्यांना समजलं की माझी उत्पत्ती कोणी केली, का केली आणि माझं काम काय. पण अन्यथा त्यांना काहीही समजत नव्हतं की आपण काय करावं. आणि म्हणून हाच उपदेश केला आहे की पार्वती तू पण थोडंसं तप कर. तप जर केला तर तुला बऱ्याच गोष्टी समजतील, आईवडिलांना आनंद होईल तप केलं तर, आणि दुःखाचा नाश होईल. आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने सुद्धा हेच केलं ना, तपश्चर्याच केली ना. अरे भगवान शंकर सुद्धा तपश्चर्याच करत असतात नेहमी. जेव्हा बघेल तेव्हा ते तपश्चर्या करत असतात आणि तपामुळेच ते अनेक गोष्टी करतात. इतकंच कशाला, भगवान विष्णूसुद्धा जगाचं पालन करतात, पण त्यांच्याकडे जी शक्ती तपोबळच आहे, लक्षात ठेवा. ही तपशक्ती जी आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळेच ते हे सगळं करू शकतात. तेव्हा हे तू लक्षात ठेव की तपाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून तू हे लक्षात घे आणि तपश्चर्या कर. अशा प्रकारे हे सगळं जे आहे ते उपदेश जो आहे हा उपदेश तिने आपल्या आईला पण सांगितला की मला असा उपदेश स्वप्नामध्ये आला आहे, एका ब्राह्मणाने सांगितला तपश्चर्या कर. आणि हा उपदेश ऐकल्यावर मैनेला फार आश्चर्य वाटलं की काय उपदेश आहे. आणि अर्थात तो उपदेश तिने नंतर यथावकाश हिमवानाला बोलून सुद्धा सांगितलं. अर्थात हा उपदेश खूप सुंदर होता आणि हा उपदेश सांगितल्यावर त्यांच्यावर काय परिणाम झाला, हिमवानावर काय परिणाम झाला, आणि पार्वतीवर काय झाला, हे सगळं जे आहे याचा पुढचा भाग जो आहे तो आपण उद्याच्या सेवेमध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण या भागाला स्वल्पविराम देऊया. श्रीराम समर्थ.